नमस्कार, मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अक्षूज ब्युटिफुल लाईफ. आणि आज आहे सोमवार. आय डोंट नो, आय थिंक लास्टच्या सॅटर्डे किंवा संडेला मी ब्लॉग पोस्ट केला होता आणि मधला पूर्ण आठवडा निघून गेला. आणि आज आहे मंडे आणि आज मी फोन हातात घेतलेला आहे ब्लॉग करण्यासाठी. तर त्याचं कारण असं होतं की लास्ट ब्लॉग टाकल्यानंतर म्हणजे त्या दिवसातच इराची तब्येत जरा खराबच होती, पण त्यानंतर तिला सारखाच ताप यायला लागला, सर्दी जास्त व्हायला लागली ना, त्याच्यामुळे मग मला काही ब्लॉग करता आला नाही. आणि इराला आता ताप वगैरे नाही आहे, पण सर्दी आहे. तर येस. आणि मग कालपासून आर्या पण आजारी पडली आहे. कालपासून आर्याला पण भरपूर ताप आहे, अगदीच 100-102 असा ताप येतो तिला, आणि सर्दी पण आहे. तर मग एकीचं झालं की एकीची टर्न. ज्या घरात लहान मुलं असतात तर त्या घरी असं होतंच. तर त्यामुळे मी काही ब्लॉग केलेला नाही आहे. आणि आज पण सकाळपासून ट्राय करते की आज ब्लॉग करेल, पण आत्ता 4 वाजलेत आणि 4 वाजता मी फोन हातात घेतलेला आहे ब्लॉग करण्यासाठी. आणि पूर्ण सकाळपासूनची भांडी मी आत्ता घासली का, ओलीच तुमच्या लक्षात येत असेल. तर सकाळपासूनची भांडी मी आत्ता घासली, म्हणजे कधी 3-3:30च्या दरम्यान मुली झोपल्या जेवून वगैरे, त्यानंतर मी किचनमध्ये आले आणि आवरले. तर हे सध्या एकूण सगळं असं चाललेलं आहे आणि त्यामुळे थोडंसं इरेग्युलर होतं. खूप ठरवते करायचं पण ना मध्ये दरवेळेस काही ना काही येतंच आणि मला कंटिन्यू ब्लॉगिंग असं करताच येत नाही. दरवेळेस ब्लॉगिंगला स्टार्टिंग करते, 1-2 दिवस जातात व्यवस्थित आणि नंतर मग हे परत असं काहीतरी होतं. सो आता पण त्या दोघी झोपलेल्या आहेत. किचनचं काम तर हे झालेलं आहे. तर आता मी विचार करत थोडंसं चहा पिते आणि जे कपडे सगळे मला फोल्ड करायचे काढून तर ते करून घेते. आणि जर मुली उठल्या नाही तर मी स्वयंपाक पण लवकरच करेल. आणि आज मला एक वेगळी गोष्ट पण करायची आहे, तर ती काय करायची आहे ते तुम्हाला मी थोड्या वेळात सांगेन. त्याआधी मी बाहेरचा गाड्यांचा आवाज, तर त्याआधी मी चहा करून पिते आणि मग तुमच्याशी बोलते. मला ना बाहेरचा आवाज येत होता, काय चाललं आहे कळत नव्हतं, पण ॲक्च्युअली इथे येतं पाऊस. मस्त असा पाऊस चालला आहे आणि इथे ना दोघी झोपल्या आहेत. ते इरा झोळीत आहे आणि आर्या खाली झोपली आहे. मस्त चहा पिते मी. म्हटलं आवाज कशाचा आहे, तर मला वाटतं टाकी वाहून चालली की काय. तसं काही नाही, पाऊस दाखवते तुम्हाला. हे का, हे समोर ॲक्च्युली काम चालू आहे आणि हे आपले कपडे जे इथे सुकत आहेत आणि जे पाय पुसणे वगैरे तर मी अशा खिडकीत टाकल्या होत्या. बरं झालं वरती काही टाकलेलं नाही आहे, अदरवाईज सगळं भिजलं असतं. आता बाहेर जाऊन मी खरं तर पाऊस दाखवला असता तुम्हाला, पण ना दरवाजा जर खोलला तर आवाजाने मुली उठतील म्हणून मग नाही दाखवत. मस्त असं हे काम चालू आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच दिसणार नाही कारण आपल्या घराच्या समोर तेच आहे. पण इथून तुम्ही पावसाचा अंदाज लावू शकता ना, छान पाऊस पडतो आहे. ॲक्च्युली बऱ्याच दिवस झाला रिमझिमच आहे चालू. बोलायला परत किचनमध्ये आली आहे. तर बरेच दिवस झालं पाऊस ना पाहिजे तसा पडतच नाही, असा रिमझिम पडतो आणि बंद होतो. आत्ताच पडतो आहे, म्हणजे सकाळपासून पण नाही, आत्ताच पडतो आहे. पण मी काय करतो, पाऊस पडू न पडू जे आमचे कपडे आहेत म्हणजे माझे आणि श्रीचे ते मी बाहेर टाकते, बाहेरच्या रॉडवर. आणि मुलींचे जे आहेत ना ते मी असे इथे टाकते वरती घरामध्येच. कारण मग काय होतं ना, जरी बाहेर पाऊस आला, आमचे कपडे थोडेसे ओले वगैरे राहिले तरी चालेल, गार झाले तरी चालेल, पण मुलींचे इथं, पण मुलींचे खूप कपडे लागतात यार, खूप. 3-4 ड्रेस, 4-5 ड्रेस असे चेंज होतात. तर येस. आणि म्हणून मग हे. आणि काय सांगणार होते, आता चहा पिऊन झालेला आहे माझा आणि त्या चहाचा थोडासा पसारा पण आहे, तर तो आवरते. आणि आता मला काय सुचत नाही आहे मी काय करू, कारण की जर मी कुकर वगैरे लावला ना तर आर्या इरा उठतील. तर मला असं वाटतं आहे, काल मी थोडासा लसूण आणलेला आहे, तर थोडासाच लसूण शिल्लक आहे सोललेला, तर मग मी हा सोलून घेते आणि मग मुली उठल्यावरच काहीतरी करेन, त्यांचं खाणंपिणं होता तर मग ते त्यांच्याशी शेअर करा, ठीक आहे. इथे माझा एक वाटी, म्हणजे छोटी वाटीभर लसूण सोलून झाला आणि इरा मॅडम उठल्यात, तर आता त्यांना फ्रेश करवते, खाऊ पिऊ घालते आणि मग तोपर्यंत आर्या मॅडम पण उठते. आता संध्याकाळ होत आली, 5:30 वगैरे झाले असतील, 5:30. थांबा टाईम बघून, इथे नाही दिसणार, ठीक आहे, 5:30 वगैरे झाले असतील. आता तिला फ्रेश वगैरे करवते आणि मग तुमच्याशी बोलते. इथे आता संध्याकाळ झाली आहे आणि तुम्ही बघताय आर्या आणि इराला मी सगळी खेळणी काढून दिली आहे खेळायला. इथे टी व्ही चालू केला आहे, पण मी काही एवढी सिरियल वगैरे बघत नाही, पण चालू करून ठेवलेला आहे. आणि आर्या का माहिती नाही सिरियल बघते
एनिवेज ते लावले म्हणून ती बघत असेल. आणि इथे बघा इराचं काय चाललं आहे. तर दोघी अशा मस्त खेळत आहेत, पण मला काही आतमध्ये जाऊन काम करायची संधी देणार नाही आहेत त्या. सो मी इथे बसले. हॅलो एव्हरीवन. तर जे तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं तर ते सगळं कालचं होतं. आज आहे नेक्स्ट डे. आणि काल एवढं सारं काही प्लॅनिंग केलं होतं आणि त्या उद्देशानं मग ब्लॉगची सुरुवात केली होती. पुढे बोलण्याआधी एक सांगते, खूप आवाज येतो आहे, समोर काम चालू आहे त्याचा, तर थोडंसं बेअर करा, पटकन बोलते. तर खूप काही ठरवलं होतं आणि पण तसं झालं नाही, कारण की संध्याकाळ झाली आणि पाऊस कंटिन्युअसली चालू असल्यामुळे ना लाईट सतत जात येत होती. अगदी बराच वेळ जात होती, 1-2 मिनटासाठी यायची आणि परत जात होती, असं बराच वेळ चालू होतं. इवन रात्री पण हेच सगळं चालू होतं. आणि त्यामुळे मग मी तसंच स्वयंपाक वगैरे तर मस्त बनवला, ते सगळं तुमच्याशी शेअर करायचं होतं. तर सतत लाईट येत जात होती आणि टॉर्च चालू ठेवायला लागत होतं मोबाईलचा घरामध्ये, आणि त्यात स्वयंपाक मुलींचं वगैरे सगळं चालू होतं. तर त्यामुळे सगळा प्लॅन फिसकटला माझा. कालच्या म्हणजे ब्लॉगिंगचा जो माझा कंटेंट होता तो तर गेला. तर एनिवेज काही हरकत नाही, जेवढं केलं आहे तेवढं तरी मी तुमच्याशी शेअर करते. पण ठीक आहे, आता आज म्हणजे ह्याच्या पुढे पण मी ब्लॉग करायचा प्रयत्न करते. तर आजचा ब्लॉग मात्र इथेच थांबवेल. सगळं काही असं होतं आहे ना, पण आय होप तुम्ही समजू शकता. आणि त्यातल्या त्यात आर्या आणि इराला सांभाळून हे सगळं करायचं थोडंसं माझ्यासाठी टफ जातं आहे. बऱ्याचदा तर रडायला पण येतं आहे. पण एनिवेज ही माझी हौस आहे, इच्छा आहे माझी ही. तर हे सगळं मी करणारच आहे. आणि आज थोडंसं साफसफाईचा मूड होता, पण तोही फ्लॉप झाला, कारण की इरा आज खूप इरिटेट करत होती. इराचं नाक आहे ना कंटिन्यू वाहते, तिला त्याचा त्रास होतो आहे. कशी आता ती झोपली आहे. आणि म्हटलं चला कालच्या ब्लॉगचा एंड तरी करूयात. छोटासा ब्लॉग शेअर करते तुमच्याशी. कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर येस, भेटते उद्या एका छानशा ब्लॉगचे. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा.